नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले व चालू घडामोडीवर आधारित नवीन प्रश्नसंचचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील कर्नाळा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतं. कर्नाळा या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यामधील तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आलेला होता. तारापूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर मुंबई विद्यापीठ हे 1857 मध्ये स्थापन केलेले महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. मुंबई विद्यापीठ होय. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. राहुरी 1968 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. राहुरी विद्यापीठ होय. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यामधील खापोली या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प किंवा जलविद्युत केंद्र असलेला आपल्याला दिसून येतो. खापोली या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला होता? तर प्रवरानगर जिल्हा अहमदनगर मध्ये हे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता. 1959 मध्ये हे स्थापन करण्यात आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्रीप्रकाश हे आपल्याला असलेले दिसून येतात. श्रीप्रकाश हे आपल्याला महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल असलेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणतं आहे? तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. आणि हे कोणत्या नदीवर आहे? तर हे गोदावरी नदीवर स्थापन करण्यात आलेलं हे महाराष्ट्रातील पहिलं धरण असलेलं आपल्याला तर महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आलेला होता? तर देवगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. देवगड या ठिकाणी करण्यात आला होता. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले होते? तर मुंबई या ठिकाणी 1927 मध्ये महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. मुंबई या ठिकाणी 1927 या साली करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे स्थापन करण्यात आलं होतं? तर पुणे आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यामधील आर्वी या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले लोह प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला होता? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले लोह प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. चंद्रपूर या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील मराठीचे पहिले साप्ताहिक कोणते होते? तर दर्पण हे मराठीमधील पहिले साप्ताहिक असलेले आपल्याला दिसून येते. 1832 मध्ये हे साप्ताहिक सुरू करण्यात आलं. मराठीतील पहिले साप्ताहिक होय. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिलं मासिक कोणतं आहे? तर दिग्दर्शन हे मराठीमधील पहिले मासिक आपल्याला चालू झालेलं दिसून येत होतं. आणि 1840 मध्ये हे मासिक पहिल्यांदा सुरू करण्यात आलं होतं. दिग्दर्शन हे मासिक सुरू करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र
कोणते होते तर ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र म्हणून सुरू करण्यात आलं होतं ज्ञानप्रकाश हे होय. आणि ते कधी चालू करण्यात आलं होतं तर 1904 मध्ये हे वर्तमानपत्र आपल्याला चालू झालेलं दिसून येतं ज्ञानप्रकाश हे होय. महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा कुठे स्थापन करण्यात आली होती तर पुणे या ठिकाणी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली मुलीची शाळा चालू केलेली आपल्याला दिसून येते. पुण्यामध्ये भिडेवाड्या या ठिकाणी चालू केलेली होती. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे होती तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा चालू केलेली आपल्याला दिसून येते. आणि 1961 मध्ये ही शाळा आपल्याला चालू झालेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्रातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून आपल्याला कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. भारतरत्न मिळविणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होता तर धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होऊन गेलेले आहेत. धोंडो केशव कर्वे हे होय. रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती कोण होता तर आचार्य विनोबा भावे यांनी रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती हे होऊन गेलेले आहेत. तर त्यांना हे पुरस्कार कधी मिळाला होता तर 1958 मध्ये विनोबा भावे यांना रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होती तर आनंदीबाई जोशी ही महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर होऊन गेलेली आहे. आनंदीबाई जोशी होय. महाराष्ट्रातील पहिला वाफेवर चालवणारी रेल्वे कोठे सुरू करण्यात आलेली होती तर मुंबई ते ठाणे या दोन ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे सुरू करण्यात आली होती. मुंबई ते ठाणे होय. तर ती 16 एप्रिल 1853 साली ही आपल्याला रेल्वे सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे तर वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला असा जिल्हा आहे जो पूर्णपणे विद्युतीकरण झालेला आपल्याला जिल्हा दिसून येतो. वर्धा हा जिल्हा होय. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका कोणता आहे तर आर्वी हा तालुका महाराष्ट्रातील असा जिल्हा तालुका आहे की जो पूर्णपणे विद्युतीकरण झालेला तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आर्वी या तालुक्याला होय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती कोण होता तर वि. स. खांडेकर हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे व्यक्ती होऊन गेलेले आहेत. वि. स. खांडेकर होय. यांना 1974 या साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेलं होतं वि. स. खांडेकर यांना होय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती महादेव रानडे हे महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे होय. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोठे सुरू करण्यात आलेली होती तर मुंबई ते कुर्ला या दोन शहरांना जोडणारी विजेवर चालणारी पहिली रेल्वे आपल्याला चालू झालेली दिसून येते. मुंबई ते कुर्ला या ठिकाणी 1925 या साली ही रेल्वे चालू करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग हा जिल्हा होय. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होऊन गेलेली आहे. मुंबई महानगरपालिका होय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होऊन गेलेल्या आहेत तर कुसुमावती देशपांडे ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत.
कुसुमावती देशपांडे या होय. राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आई हा चित्रपट राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट होऊन गेलेला आहे. श्यामची आई हा होय. कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला होता? तर सातारा जिल्ह्यामध्ये वडूज या गावी कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग करण्यात आलेला होता. सातारा जिल्ह्यामधील वडूज या ठिकाणी करण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? तर मुंबई टपाल कचेरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी असलेली आपल्याला दिसून येते, मुंबई या ठिकाणची होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हणून ओळखला जातो, मुंबई शहर होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतो आणि त्याची उंची जर बघितली तर 1646 किलोमीटर एवढी उंची असलेली आपल्याला या शिखराची दिसून येते, कळसुबाई या शिखराची. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात किनारपट्टी लाभलेला आपल्याला जिल्हा दिसून येतो, रत्नागिरी हा जिल्हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारे जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो, अहिल्यानगर होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून ओळखल्या जातो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली हे ठिकाण होय. महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा जिल्हा सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस कोणती आहे? तर शताब्दी एक्सप्रेस ही महाराष्ट्रामधील सर्वात वेगवान आपल्याला रेल्वे किंवा एक्सप्रेस असलेली दिसून येते, शताब्दी एक्सप्रेस. आणि ती कुठे चालते? तर मुंबई ते पुणे या दोन शहरांना जोडण्याचं काम ही शताब्दी एक्सप्रेस करत असते आणि ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस असलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे? तर रायगड जिल्ह्यातील कर्नाळा हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले पक्षी अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असलेली आपल्याला दिसून येते, गोदावरी ही नदी होय. गोदावरी नदीचा उगम जर बघितला तर नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोठे स्थापन करण्यात आलेली होती? तर इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली होती, इचलकरंजी या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला होता? तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता, चंद्रपूर या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेले मृदा कोणती आहे? तर रेगूर मृदा ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आपल्याला दिसून येते, रेगूर मृदा होय.
महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे असलेली आपल्याला दिसून येते. तर ही कोल्हापूर ते गोंदिया ही एवढं अंतर कापणारी रेल्वे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे होय, कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी ही रेल्वे धावताना दिसून येते. महाराष्ट्रातील पहिले सरन्यायाधीश कोण होऊन गेलेले आहेत? न्यायाधीश प्रल्हाद बालचार्य गजेंद्र गडकर हे महाराष्ट्रातील पहिले सरन्यायाधीश होऊन गेलेले आहे असलेले आपल्याला दिसून येतात. न्यायमूर्ती प्रल्हाद बालचार्य गजेंद्र गडकर हे होय. 1954 मध्ये हे सरन्यायाधीश म्हणून यांनी कार्यभार पाहिलेला आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता आहे? तर जुन्नर हा आपल्याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पहिले फुलपाखराचे गाव कोणतं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी ठिकाणचं पारपोली हे पहिले फुलपाखराचे गाव असलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील पहिला स्वरग्राम कोणतं आहे? तर मण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले स्वरग्राम गाव म्हणून ओळखले जाते. मण्याची वाडी होय. पहिले पुस्तकाचे गाव कोणतं आहे? तर भिलार महाबळेश्वर सातारा हे पहिले पुस्तकाचे गाव घोषित करण्यात आलेलं आहे. भिलार महाबळेश्वर हे होय. पहिले मधाचे गाव कोणतं आहे? तर माघार हे महाबळेश्वर मध्ये आपल्याला असलेलं माघार हे पहिले मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. पहिले कॅशलेस गाव कोणतं आहे? तर ठाणे जिल्ह्यातील किंवा मारवाड प्रांतामधील घसई हे गाव पहिले कॅशलेस गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. घसई हे गाव. पहिले फळाचे गाव कोणतं आहे? तर धुमाळवाडी फलटण सातारा या ठिकाणचं गाव पहिलं फळाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पहिले कविताचे गाव कोणतं आहे? तर उभा दांडा वेगुर्ली सिंधुदुर्ग हे पहिले महाराष्ट्रातील पहिले कविताचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पहिले डिजिटल गाव कोणतं आहे? तर हरिसाल धारणी अहमदनगर अमरावती जिल्ह्यामधील हरिसाल हे गाव पहिले डिजिटल गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.